नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील वर्ल्ड ऑफ अल्फाबेट हा घटक किंवा हा लेसन पाहणार आहोत. मानो माझ्या मागे म्हणा 1.4 वर्ल्ड ऑफ द अल्फाबेट. अल्फाबेटचे जग म्हणजेच ABCDचे जग. आता ह्याच्यामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे हे सर्व शब्द चित्र वाचून घेण्यापूर्वी इथं बघूयात आपण. फॉर द टीचर शिक्षकांसाठी काय सूचना आहेत. एनकरेज द चिल्ड्रन टू ऑब्झर्व अँड आयडेंटिफाय पिक्चर्स लेटर्स अँड वर्ड. मुलांना आपण एनकरेज करायचं आहे की तुम्ही ही चित्र पहा आणि चित्रावरून त्यांचे शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. गेल्या वर्षी इयत्ता पहिलीमध्ये मुलांना खूप सारे चित्र आणि शब्द झालेले आहेत. त्यातले बरेचसे चित्र शब्द इथं रिपीट आहेत. इथं मुलांचं रिव्हिजन व्हावं आणि अल्फाबेट पुन्हा मुलांच्या लक्षात याव्या त्याच्यासाठी इथं खूप सुंदर अल्फाबेट चित्र आणि शब्द दिलेले आहेत. तत्पूर्वी इथं आणखी एक काहीतरी सांगितलेलं आहे बघा. डू यू नो अरेंज द फॉलोविंग जम्बल्स लेटर इन टू अल्फाबेटिकल ऑर्डर्स. म्हणजे इथं काय करायचं आहे, इथं जे अल्फाबेट दिलेले आहेत पुढं मागं कसे पण क्रमानुसार ते योग्य क्रमानुसार लावा. मानो तुम्हाला ABCD लक्षात आहे का? चला ABCD म्हणा एकदा. व्हेरी गुड. आता तुम्हाला इथं टास्क आहे बघा, काम आहे हे घरी करायचा. हे इथं B आहे, FHSAEDMNCPT आणि R आहे. आता इथं सगळ्यात आधी तुम्ही ABCD ओळीनं म्हटलात की नाही, मग इथं सगळ्यात आधी काय येणार रे? इथं A, नंतर B, नंतर C, नंतर D, E, F, G आहे का इथं? नाही. आता G सोडून द्यायचा. मग G नंतर काय? I आहे का? नाही. I नंतर J आहे का? नाही. K आहे का? नाही. L आहे का? कुठे L? M आहे बघा, M आहे. ओके. म्हणजे त्याच्यानंतर डायरेक्ट F नंतर काय येणार, सॉरी H नंतर काय येणार? M, N असं अल्फाबेटिकली ऑर्डरली लावायचं, म्हणजे ओळीनं क्रमाने लावायचे अक्षरं. आता याचं वाचन करूयात आपण. लुक, लिसन अँड लर्न. बघा. A एरोप्लेन, ॲपल, ॲरो, X. मी चित्रात दाखवते बघा. एरोप्लेन, ॲपल, ॲरो, X. ओके. आता हे जोड्या तुम्ही वाचताना कसं वाचायचं? एरोप्लेन, एरोप्लेन, ॲपल, ॲपल, ॲरो, ॲरो, X. तुम्ही आधी चित्र वाचायचं, चित्रावरून त्याचा शब्द शोधायचा आणि वाचायचा. मी आता अगोदर शब्द घेते वाचून आणि मग चित्र सांगते तुम्हाला. बेबी, बॉल, बेल, बॉक्स. हे बघा. बेबी, बॉल, बेल, बॉक्स. बीबी, सी, कॅप, कॅरेट, काऊ, कप, कॅप, कॅरेट, काऊ, कप. डी बघा. डिअर, डेस्क, डॉंकी, डक. डिअर, डेस्क, डॉंकी, डक. ओके. ई अर्थ, एग, एट, इरेझर, अर्थ, एग, एट आणि इरेझर. अर्थ म्हणजे पृथ्वी. हे सर्व शब्द तुम्हाला माहिती आहेत, ह्याचे अर्थ माहिती आहेत म्हणून सांगितले नाहीत, पण जे ह्या वर्षी नवीन शब्द आले त्याचे अर्थ मी सांगेन. अर्थ म्हणजे काय बाळांनो? पृथ्वी, आपली पृथ्वी. F फेस, फॅन, फिश, फोर. फेस, फॅन, फिश, फोर. जी गेट, गिफ्ट, गोट, ग्रेप्स. गेट, गिफ्ट, गोट, ग्रेप्स. H हॅमर, हँगर, हेन, हाऊस. हॅमर, हँगर, हेन, हाऊस. हॅमर म्हणजे हातोडा. परत बघा. आईस्क्रीम, इग्लू, इंजेक्शन, इंकपॉट. बघा. इंकपॉट, आईस्क्रीम, इग्लू आणि इंजेक्शन. इग्लू म्हणजे बर्फाचे घर असतात छोटंसं तिकडं. जे जॅकेट, जीप, जेलीफिश, जोकर. हे बघा. जोकर, जॅकेट, जीप आणि जेलीफिश. जेलीफिश म्हणजे मासा एक प्रकारचा. के कांगारू, की काइट, किवी. कांगारू, की काइट, किवी. L ladder, lamp, leaf, lemon. Ladder, lamp,
लीफ लेमन. तुम्ही पण बाळांनो आधी चित्र वाचायचं आणि मग शब्द वाचायच्या आणि म्हणजे तुम्ही शोधायचं चित्रावरून शब्द त्याचा. हा आता हे चित्र कशाचं आहे? मॅनचं आहे. तर मॅन शब्द कुठं असेल तर तुम्ही शोधायचं आहे. ओके. एम एम मॅन मंकी मून माऊस. मॅन मंकी मून माऊस. एन एन नेल नेकलेस नेस्ट नेट नेल नेकलेस नेट आणि नेस्ट. ओ ऑक्टोपस ओनियन आऊल ऑक्स. ऑक्टोपस ओनियन आऊल आणि ऑक्स. पी पेन पांडा पॅरट पेन्सिल पेन पांडा पॅरट पेन्सिल. क्यू क्वार्टर क्वीन क्वेश्चन मार्क क्विल. क्वार्टर क्वीन क्वेश्चन मार्क आणि हा क्विल आहे. आता क्वार्टर म्हणजे पावभाग. क्वीन काय तुम्हाला माहिती आहे आणि हे क्विल म्हणजे पक्षाचा पंख असतो. आर रॅबिट रिंग रोज रुलर. हो का? रुलर रॅबिट रिंग आणि रोज. पेज नंबर 8 वरती आहे बघा आणखी. एस सॉल्ट 6 सॉक्स सन. सॉल्ट 6 सॉक्स सन. टी टेबल टेलिफोन टायगर टर्टल. टेबल टायगर टेलिफोन टर्टल. टर्टल म्हणजे कासव. टॉर्टाइज म्हणजे पण कासव आणि टर्टल म्हणजे पण कासव. यू अम्ब्रेला अंपायर युनिकॉर्न युनिफॉर्म. अम्ब्रेला अंपायर युनिफॉर्म आणि युनिकॉर्न हे कार्टून आहे माहिती आहे ना. व्ही व्हॅन वेज व्हायोलिन व्हॉलीबॉल. व्हॅन वेज व्हायोलिन व्हॉलीबॉल. डब्ल्यू वॉटरमेलन वेल विंडो वुल्फ. वॉटरमेलन वेल विंडो आणि वुल्फ. एक्स झेरॉक्स क्रिसमस ट्री एक्सरे झायलोफोन. झेरॉक्स एक्सरे झायलोफोन आणि क्रिसमस ट्री. झायलोफोन म्हणजे एक प्रकारचं वाद्य आहे. वाय यच यान योगा योयो. याच यान योगा आणि योयो. याच म्हणजे बोट जहाज छोटी. यार्न म्हणजे लोकरीचा गुंडाळे एक बंडल लोकरीचा बंडल. योयो एक प्रकारचं खेळणे आणि योगासन. झेड झेब्रा झिरो झिगझॅग झिप. झेब्रा झिरो झिगझॅग आणि झिप. प्रिपेअर युअर ओन अल्फाबेट कार्ड्स. आता ह्यांनी कसं केलेले आहेत? ABCD वरून अल्फाबेट्स कार्ड सांगितलेत. तुम्हाला काय सांगितलेलं आहे प्रोजेक्ट की प्रिपेअर युअर ओन अल्फाबेट कार्ड्स. म्हणजेच काय करायचं आहे? एकतर कार्ड बनवा किंवा आत्ता आपण रोज घरच्या अभ्यासात देतोय बघा तुम्ही ABCDEF. काय केलं रे? इथले 4 शब्द एचे हे 4 शब्द लिहिले आणि हे 4 शब्द लिहून परत काय केलं? एचे आणखी इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिकातले आणखी ए वरचे 10 शब्द शोधून लिहिले. बीचं सेम तसंच केलं. म्हणजे ह्या सर्व मुलांना काय करायचं? ह्या शब्दांचं वाचन रोज एकदम सगळे शब्द लिहायला सांगू नका. सध्या तर मी 3 देते. परवा दिवशी आमच्या मुलांनी ABC हे 3 लेटर लिहिले. त्याच्या खालचे हे शब्द लिहिले आणि त्याच्यासोबतच ए पासून सुरू होणारे 10 बी पासून सुरू होणारे 10 आणि सी पासून सुरू होणारे 10 शब्द लिहिलेत. असं आमचं F पर्यंत झालेलं आहे. आता आज आमचे विद्यार्थी G H आणि I चे हे सर्व शब्द लिहून G चे 10 शब्द H पासून सुरू होणारे 10 शब्द आणि I पासून सुरू होणारे 10 शब्द लिहिणार आहेत. असा हा झाला पहिला प्रोजेक्ट किंवा पहिलं वर्क झालं. हे झालं सेकंड वर्क. आता थर्ड वर्क इथं काय सांगितलेलं आहे बघा. अरेंज द वर्ड्स इन प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डर काय आहे? हीच आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCD पासून क्रमाने झेडपर्यंत ही झाली अल्फाबेटिकल ऑर्डर. इथं काय केलं मुलांनी? लेटर अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावले. आता इथं सेम त्याच पद्धतीने, एवढंच की इथं फक्त शब्द आहेत ते अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावायचे. शब्द वाहनो माझ्यासोबत वाचा. सॉक्स बॉल झिप फॅन यच नेल वेल. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे क्रमाने लावायचे. हे शब्द तर तुम्हाला वाचता आलेच पाहिजेत. मग इथं काय करायचं? सॉक्स ह्या शब्दाची सुरुवात कशाने झाली आहे? यसनी. ह्याची B ह्याची Z F Y N आणि W. शब्दाची सुरुवात कुठल्या लेटरनं झाली बघायची अल्फाबेटिकल ऑर्डर लावताना कधी पण. आता हे आजचं हे तुमचं वर्क आहे. मी फक्त इथं समजावून सांगणार आहे. ठीक आहे. आता पहिलं लेटर फक्त बघा. S B Z F Y N आणि W मध्ये सगळ्यात आधी कोणतं लेटर येणार रे? सगळ्यात आधी हा मला वाटतं
यामध्ये बी येणार. बीच येणार आहे. मला वाटतंय नाही बीच येणार आहे. बरोबर आहे का? बघा ह्या सगळ्यात लेटरमध्ये आधी कोणतं लेटर येतंय? बी. बी. मग अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पहिला शब्द काय येणार? बी. बॉल. बॉल. आता हा आपण साईडला काढू. आता राहिलं SZFYNW. आता बी नंतर ह्याच्यातला कुठला येऊ शकतं रे अक्षर अगोदर? एस येणार, झेड येणार, FYN का W? कोणतं येईल? एफ. एफ. अगदी बरोबर. आता एफ नंतर कुठलं? म्हणजे आधी शब्द आला बॉल अल्फाबेटिकल ऑर्डर, नंतर आला फॅन. आता एफ नंतर कोणतं येईल? SZYN का W? एन. बरोबर एन येणार. बरोबर आहे. हो. नंतर डब्ल्यू. एस नंतर W आणि नंतर Y. अल्फाबेटिकल ऑर्डर कळली. हो. पुढे बघा आता आणखी एक टीचरांसाठी इथं काम दिलेलं आहे. शो अ डिक्शनरी टू द चिल्ड्रन अँड मेक देम अंडरस्टँड द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ डिफरंट वर्ड्स. आता इथं मी 2016 ते 2022 पर्यंत खटाव तालुक्यात होते. तिथं मला आदरणीय प्रतिभा भराडे मॅडम, ज्या की गट शिक्षणाधिकारी होत्या आमच्या खटाव तालुक्याच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या ज्ञानरचनावादी प्रणेत्या आहेत. माझी तिन्ही पुस्तकं मॅडममुळेच झालेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काही शिकायला मिळालं. मला सांगायचं काय तर ही डिक्शनरी आम्ही खटाव तालुक्यातून घेतलेली आहे. ही आपली बालभारतीची डिक्शनरी आहे. आपले जे बालभारतीचे ही अशी पुस्तकं आहेत 1ली ते 5वीचे, त्या 1ली ते 5वीच्या पुस्तकातील बरेचसे शब्द त्याचे अर्थ हे आपल्या बालभारतीच्या डिक्शनरीमध्ये दिलेली आहेत. आणि ही डिक्शनरी पुण्याच्या बालभारतीत किंवा कोल्हापूरच्या बालभारतीतच मिळते, इतर कोणत्याही दुकानात मिळत नाही. भराडे मॅडमनी त्यावेळेस आम्हाला सर्व अख्ख्या खटाव तालुक्यातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी संख्येने एवढे ह्या बालभारती डिक्शनरी आम्हाला घ्यायचं आव्हान केलं होतं. ते आव्हान आम्ही पूर्ण करून घेतलं होतं आणि त्याच टायमिंगला मी आणि आमच्या सरांनी एक्स्ट्रा डिक्शनरी आम्हाला असावे भविष्यात कधी बदली झाली तर म्हणून 10 घेऊन ठेवल्या होत्या. त्याचा वापर आम्हाला ह्या शाळेत झाला आहे. आता इथं सांगायचं काय आहे की आपल्याला काय सांगितलं की मुलांना अशा डिक्शनरी दाखवा, मुलांना हे शब्दकोश दाखवा आणि ह्या शब्दकोशामध्ये शब्द कसे अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार लावलेले आहेत. बघा सुरुवात कुठल्या लेटरपासून झाली आहे? बघा इथं आहे ए लेटरपासून. मग ए लेटरमध्ये पण आता इतक्या खोलात आत्ताच नाही शिरायचं आपण मुलांना, पण मी थोडक्यात सांगते तरी पण. ए लेटरनी शब्दाची सुरुवात झाली ए, त्याच्यानंतर इथं अबाउट आहे, इथं अबव आहे, अबसेंट आहे. म्हणजे नंतर अल्फाबेटिकल कसं लावलं? AB. त्याच्यानंतर AC म्हणजे ABC. आता हे लहान मुलं आहेत त्यांना नको इतक्या अवघड शिरायला, पण त्यांना शब्दकोश तरी हा किमान दाखवा की आधी ह्या डिक्शनरीमध्ये ए लेटरने सुरू होणारे शब्द आहेत. त्याच्यानंतर आहे बघा बी लेटरनी, ए संपलं की परत बी लेटरनी होणारे पण सुरू होणारे शब्द आहेत. हा आहे बघा इथून बीची सुरुवात आहे. मुलांना हे माहीत असू द्या. मुलांना डिक्शनरीची अल्फाबेटिकल ऑर्डर कळली. हे बघा इथं बी आहे, एचे शब्द इथं संपलेत आणि बीचे शब्द इथं सुरू आहेत. मुलांना ही अल्फाबेटिकल ऑर्डर डिक्शनरीची जर समजली ना तर ते लाईफमध्ये कधीसुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डर शब्द चुकणार नाहीत. हे बघा हे बी झालं, त्यानंतर सी पण येईल. आता इकडे सी सुरू आहे बघा. इथं बाय, इथं संपला पेज नंबर 19वर आणि इथं सीपासून शब्द आपले सुरू झालेले आहेत. हे बघा इथं सी लेटर पण दिलेलं आहे. मुलांना ही डिक्शनरी एकदा डोळ्याखाली द्या, हाताळायला द्या. हाताळल्यानंतर त्यांना समजेल की अल्फाबेटिकल ऑर्डर नक्की काय आहे. तोंडी सांगून मुलांना समजत नसतं. इंग्रजी विषय तर जास्तीत जास्त प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट करून घेईल तेवढा मुलांना लवकर समजतो. म्हणजेच थोडक्यात इथं सांगितलेलं काय आहे मुलांना ह्या लेसनमध्ये, मुलांनी आधी चित्र वाचायचे आहेत, चित्रावरून शब्द वाचायचे आहेत आणि शब्द वाचले की असं डिक्शनरीच्या मदतीने, डिक्शनरीमध्ये देखील बघा आपली बालभारतीची डिक्शनरी आहे. हे बघा चित्र दिले, चित्रावरून इथले शब्द वाचायचा प्रयत्न करायचा आहे. त्याचा उच्चारही दिलेला आहे आणि त्याचे अर्थही दिलेले आहेत. ह्या डिक्शनरीवरून आम्ही मुलांचे 4थी 5वीच्या मुलांचे खूप छान प्रोजेक्ट घेतो. कधीतरी त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड करेल, जे 2-3 आम्ही प्रोजेक्ट घेतो किंवा ॲक्टिव्हिटी घेतो ते. तुर्तास तरी मला वाटते ही माहिती तुम्हाला पुरेशी असेल. हा घटक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सराव करत राहा.